मंचर शहरामध्ये 4 दिवसापूर्वी ज्या वादग्रस्त वास्तूचं बांधकाम चालू होतं, ते चालू असताना जो पिलर कोसळला त्याच्यावरून मंचर शहरामध्ये जे तणाव निर्माण झाला होता, त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी सर्व एक मागणी केली की सदर वास्तूचं ESI मार्फत म्हणजे भारतीय पुरातत्व विभागामार्फत सर्वेक्षण व्हावं आणि त्याच्या खाली जी देवळी सापडली होती, देवळाचा आकार सापडला होता किंवा आजूबाजूचा जो परिसर होता तो संपूर्ण हिंदू बांधवांचा होता. त्यामुळं आणि जे आमचे पूर्वीचे आजोबा असतील किंवा त्याच्या अगोदरचे जे हिंदू नागरिक सांगत होते की तिथं आपलं मंदिर होतं म्हणून, तर त्यानुसार तमाम हिंदू बांधवांनी आज कलेक्टर साहेबांका त्या जागेचं पुरातत्व विभागामार्फत सर्वेक्षण करण्यासाठी मागणी केली होती. तर त्या मागणीला विनंती देऊन आज हिंदू पक्षातील काही लोक, मुस्लिम पक्षातील काही लोक ही, तसेच इथले आमदार साहेब दिलीपराव वळसे पाटील, आपले खासदार, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, SP, ॲडिशनल SP, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब, ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. दोन्ही पक्षाचे म्हणणे मांडून घेतलं, म्हणणे ऐकून घेतलं आणि त्यानंतर कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर वरती बांधकाम झालेलं आहे म्हणजे याचं स्लॅबचं, ते पडावं नाही म्हणून तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे त्याला स्टॅबिलिटी होण्यासाठी, फक्त स्टॅबिलिटी होण्यासाठी बांधकाम करण्यासाठी, स्टॅबिलिटी म्हणजे ते पडावं नाही म्हणून आधार देण्यासाठी बांधकाम करावा, त्या व्यतिरिक्त कोणतंही बांधकाम होणार नाही. तसंच त्या सदर वास्तूची ESI मार्फत, भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्णपणे चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच इथला जो तणाव होता तो पूर्णपणे निवळलेला आहे आणि मी सर्वांना एक विनंती करतो की ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून तुम्ही सर्व पत्रकार बांधव आमच्या पाठीमागे राहिला आहे, त्यामुळं ह्या विषयाला सुद्धा थोडं एकदम चांगलं वजन आलं आणि प्रशासनाने याची दखल घेतली. त्याच पद्धतीने ह्या विषयामध्ये आमचे जे इथला 3 लाख हिंदू बांधव आहे यांचा आवाज हा दाबला गेला होता, सतत दाबला गेलेला इथं मंचरमध्ये. यांची आतून एक जनभावना होती की ह्या गोष्टीवर कुठेतरी प्रकाश पडला पाहिजे, ह्या गोष्टीचं सर्वेक्षण झालं पाहिजे. कारण हे पूर्वीपासून ह्या लोकांना माहीत होतं परंतु ते बोलत नव्हते आणि ह्या जनभावनेचा उद्रेक झाला आणि त्या याच्यातून तमाम हिंदुत्ववादी संघटना असन, आमचे प्रमोद बानकिले असतील, मी असन, गणेश बानकिले, संतोषजी खामकर आहेत, महेश पिंगळे आहेत, श्रवण आहे, अश्विन आहे, रवीजी पांडे, अजून अक्षय, असे बरीचशी टीम होती आमची. स्वप्नाताई, छायाताई, आमचे वळसे साहेब आहे, JP साहेब आहेत, हे सर्व टीम आणि त्यात अजून भरपूर हात होते की ज्यांना मनापासून वाटत होतं की याचं सर्वेक्षण झालं पाहिजे आणि इथं आपलं हिंदूंचंच मंदिर आहे. त्याच्या मागणीला आज यश आलं आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा जो आम्हाला एक मानसिक आधार लागला आहे, तर आपल्या सर्वांचं, आपले पत्रकार बांधव असन, राजकीय नेते असतील, आमची सर्व टीम असन, इथले जी हिंदुत्ववादी जनता असन, हिंदू बांधव असन, सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो आणि कलेक्टर साहेबांनी जो निर्णय दिला आहे त्याचे मी खूप खूप आभार मानतो. नमस्कार. गेल्या 4 दिवसापासून मंचरमध्ये विवादित वास्तूबद्दल चर्चा आणि काही गोष्टींचा विषय चालला होता. तर त्या संदर्भात सर्व पत्रकार मंडळी, प्रशासन, सर्व महसूल, पोलीस विभाग सर्वांनी सहकार्य केले, ते सर्वांचे मी पहिले आभार मानतो. त्या वास्तूच्या विषयामध्ये कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज मीटिंग होती. त्या मीटिंगला पुणे जिल्हा ग्रामीणचे SP साहेब, आमदार दिलीप वळसे पाटील साहेब, त्यानंतर जितेंद्र ढुटी साहेब जिल्हाधिकारी आणि शिवाजीदादा आढळराव पाटील ॲडिशनल SP साहेब, प्रांत तहसीलदार आणि DYSP साहेब आणि मुस्लिम समाजाचे 6 आणि हिंदू समाजाचे 6 असे सर्व लोकांची मीटिंग होती त्या विवादित वास्तूविषयी. तर तिथं गेल्यानंतर आम्ही आमचं म्हणणं मांडलं, मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाचं म्हणणं मांडलं. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा फेरविचार करता आणि हिंदू समाजाचे मागणीचा विचार करता त्या वास्तूचं
भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होणार आहे आणि सध्या ती जी जागा आहे, जी वास्तू आहे, ती मोडकळीच किंवा पडण्यासारखी झाली. तर जिल्हाधिकारी साहेबांनी सीओना सांगितलं की सध्या ते 2 खांब उभे करून तिथे ती वास्तू ढासळू नये असं नियोजन करावं. पुरातत्व खात्याला काही वेळेची मर्यादा दिली आहे का? तसे वेळेची मर्यादा नसते, पण स्वतः कलेक्टर साहेब म्हणले की मी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे. दोनही समाज होते, दोनही समाजांना ही गोष्ट मान्य झाली आहे का? मुस्लिम समाजाने ही गोष्ट मान्य केली आहे का? हो, हिंदू समाजाने आणि मुस्लिम समाजाने दोघांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यानंतर साहेबांनी तसं निर्णय घेतला. ते काम जे आहे ते टेम्पररी स्वरूपाचे आहेत की कसे आहेत, काय त्याचं ते माहिती? आता तो ढाचा पडायला लागलाय. जे 2 पिलर पडले तर ते पिलर उभे करून त्याला आधार द्यायचा असं कलेक्टर साहेबांनी सांगितलं आणि कलेक्टर साहेब स्वतः कलेक्टर ऑफिसवरून एक इंजिनियर देणार आहेत. आता मंत्रिमंडळात काय तणावाची परिस्थिती आहे का? शांतता आहे? बिलकुल परिस्थिती तशी नाही आणि नव्हती बी. काही समाजकंटक आहेत, त्यांनी तशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला होता, पण पोलीस प्रशासनानं फार संयमानं आणि हिंदू समाजानं बी फार संयमानं या सगळ्या गोष्टी हाताळल्या. कोणीही या कुठल्याही गोष्टीचा भाव काही केलेला नाही.